फायरचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, काय कारण आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय आयुक्त महोदय ह्या विद्यार्थी व शाळेच्या सुरक्षितेच्या बाबतीत किती कटाक्ष आहे त्यांचा, त्यालाच अनुसरून आज महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांना फायर फायटरचे जे सिलेंडर दिलेले आहेत आणि आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी यासाठी प्रत्यक्ष शाळेतील जी बालकं आहेत त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्ष आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी हे मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत किंवा ती सोसायटी किंवा चाळ असेल तर यांच्यामध्ये जनजागृती करणं अगदी सहज आणि सोपं जातं. त्याचाच एक भाग म्हणून आज 12वीची महानगरपालिकेची आमची जी शाळा आहे इथे आज हे प्रात्यक्षिक इथं आयोजित करण्यात आलं होतं. विद्युत विभागाचे भागवत साहेब यांनी सर्व शाळांना हे फायर फायटर सिलेंडर दिलेले आहेत आणि फायर डिपार्टमेंटच्या चौधरी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी प्रत्यक्ष ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की आग लागल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं शमन केलं पाहिजे हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने इतर ज्या महापालिकेच्या शाळा आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन याच पद्धतीचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेतल्या मुलांना दिल्या जाणार आहे. विद्यार्थी असतात, शाळेची काय परिस्थिती आहे, त्यांना फायर इन्स्ट्रुमेंट काय काय लावलेले आहेत आणि कोविड काळामध्ये जे फायर इन्स्ट्रुमेंट होते ते त्याचा देखील वापर करणार होते, काय नाही? हो, तेच कोविड काळातली जी होती फायर एक्स्टिंग्विशर तेच आता सर्व शाळांमध्ये बसवलेले आहे आणि म्हणूनच त्याचं प्रशिक्षण ते कसं ओपन करायचं, त्याचं आगीवरती कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं तेच प्रशिक्षण आज त्या एक्स्टिंग्विशरचं देण्यात आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.